आपल्या राजकीय विरोधकांचा शांतीत कार्यक्रम करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील ओळखले जातात। पण त्यांचा भविष्यातला कार्यक्रम काय यावरून अनेकदा चर्चा झडत असते। भाजप समर्थक आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंतरावांच्या बद्दल केलेल्या एका भाकिताने राज्यभर चर्चेला उधाण आले। जयंत पाटील सदाभाऊ खोत यांच्या जुंपली ते आता काट उलट फिरायला लागलं। ते लय दिवस तिकडे बसणार नाही, थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील। सदाभाऊंचा वार, जयंत पाटलांचा पलटवार। आता 10 पक्ष बदलून यो बाबा तिकडे गेलाय, तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार। भाजपलाही माहिती आहे की यो कुणाचाच नाही। विलिनीकरणाच्या चर्चांवरून खोतांनी डिवचलं। आता तुमच्या ढिलपाट का मारतील, काही 50-50 आमदार आहेत म्हणून मारतील। कशाला मारतील? पडक्या घरात कोण मुक्कामला जाईल का हो? सांगली जिल्ह्यातल्या जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत या दोन नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक घमासान सुरू झालंय। त्यांचा मुक्काम खोट्याच्या गावात। भाजपलाही माहिती आहे की यो कुणाचाच नाही। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान सदाभाऊ खोतांच्या निशाण्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आले। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षात इनकमिंगच्या घटना घडल्या, याचाच धागा पकडत सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांबाबत मोठा दावा केला। सदाभाऊ खोतांच्या या विधानाचा जयंत पाटलांनीही समाचार घेतला। भावांनो, तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं। ते लय दिवस तिकडे बसणार नाही, थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील। त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही। ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची, कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही, समाजाला काय दिलं नाही। खरं म्हणजे इथं सभा झाली, कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार। आता 10 पक्ष बदलून यो बाबा तिकडे गेलाय, तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार। भाजपलाही माहिती आहे की यो कुणाचाच नाही। सध्या राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेचा विषय गाजतोय। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा सुरू होत्या, असा दावा शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय। याच विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांची खिल्ली उडवली आहे। आता तुमच्या ढिलपाट का मारतील, काही 50-50 आमदार आहेत म्हणून मारतील। कशाला मारतील? पडक्या घरात कोण मुक्कामला जाईल का हो? कशाला कोण जाईल? पण ते कधी खऱ्याच्या गावात राहिलीच नाही, त्यांचा मुक्काम खोट्याच्या गावात। तेजी जिरवायची। अरे असं करता 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 तुम्ही राजाराम नगरवरती आला रे बाबा। 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील पवारांच्या पक्षासोबत राहिले। यापूर्वी अनेकदा जयंत पाटलांच्या पक्ष बदलाच्या चर्चा झाल्या, मात्र त्या चर्चा केवळ चर्चा राहिल्या। आता सदाभाऊ खोतांनी केलेला दावा आणि त्यावर जयंत पाटलांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे सांगलीचं राजकारण मात्र तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। पडक्या घरात कोण मुक्कामला जाईल का हो?